जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 7वा प्रत्यय विवरण निर्मळ आभास निराभास तयास दृष्टांत आकाश आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस। जय सद्गुरू। दशक 13वा आहे नामरूप आणि समास 7वा आहे प्रत्यय विवरण। प्रत्यय म्हणजे काय? अनुभूती, यथार्थ ज्ञान आणि अंतरात्म्याची खात्री म्हणजे प्रत्यय। प्रत्यय पाहता यथार्थ, प्रत्यय विन पाहता व्यर्थ सकळ काही। जे प्रत्ययाने येईल ते यथार्थ आहे, प्रत्ययाशिवाय येईल ते व्यर्थ आहे सगळं काही। मग इथं आपल्याला समर्थ काय सांगतायत की जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो ती माहिती असते, तो प्रत्यय नाही। कोणी सांगितलं म्हणून देखील तो प्रत्यय नाही। मग प्रत्यय येण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे तर विवेकाने आपल्याला सारासार विचार केला पाहिजे, स्वानुभव घेतला पाहिजे आणि अंतर्मुख होऊन साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे। तेव्हाच आपल्या देहाच्या अंतरंगात सत्याची प्रकर्षाने जाणीव होईल आणि तोच खरा प्रत्यय असेल। आपण पुस्तकात वाचतो की अग्नी जाळतो हे ज्ञान झालं, पण जेव्हा आपल्या हाताला जोरात चटका बसतो आणि आपल्याला समजतं तेव्हा त्याची अनुभूती येते, तोच खरा प्रत्यय आहे। आपल्याला दासबोधामध्ये प्रत्ययाचं महत्त्व कसं सांगितलं आहे समर्थांनी? आत्मा आणि अनात्मा यांच्यामध्ये जी निवड करायची आहे त्याच्यासाठी प्रत्यय पाहिजे। शाश्वत काय आहे आणि नश्वर काय आहे हे समजण्यासाठी आपल्याकडे प्रत्यय पाहिजे। सुख काय आणि दुःख काय याच्यासाठी आपल्याकडे प्रत्यय पाहिजे। चंचल काय आहे, निश्चळ काय आहे, दृश्य काय आहे, अदृश्य काय आहे, भ्रांत काय आहे आणि साक्षात काय आहे, जड आणि चेतन, सार असार, सत्य असत्य, शरीर काय, चैतन्य काय, प्रकृती काय, पुरुष काय, अविद्या काय, विद्या काय, धर्म काय, अधर्म काय, हे सगळ्यांमधला भेद समजून घेण्यासाठी आपल्याकडे प्रत्यय पाहिजे। उदाहरण घ्यायचं झालं तर जड आणि चेतन यामध्ये आपल्याला भेद समजून घेण्यासाठी प्रत्यय उमजला पाहिजे। संगणक, मोबाईल हे काय आहे? जड आहेत, यांना चेतना नाही आहे। तसा माणूस कसा आहे? हा सुद्धा जड आहे, पण त्याच्यामध्ये सिम कार्ड रूपी जेव्हा चैतन्य येतं तेव्हाच काय येतं, त्याचं कार्यकारण सगळा भाग पूर्ण होतो। अन्यथा त्या दोन्हीही जड गोष्टी आहेत। संगणक आणि माणूस हे जड आहे, त्याच्यामध्ये एकामध्ये सिम कार्ड टाकायचं, एकामध्ये आत्मचैतन्य टाकायचं आहे, तेव्हाच काय होणार आहे, ते कार्यकारण उभा राहणार आहे, अन्यथा ते जडच राहणार आहे। मग प्रत्यय काय आहे तर आपल्या देहामध्ये अंतरंगामध्ये साक्षात अनुभूती होणे म्हणजे प्रत्यय आहे, बरोबर? मग आता आपल्याला प्रत्यय विवरण या समासामध्ये सद्गुरू काय सांगणार आहेत, रामदास स्वामी काय सांगणार आहेत? अत्यंत सूक्ष्म आणि गूढ असं तत्त्वज्ञान या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे। शेवटपर्यंत श्रवण करायचं आहे। आत्मा परमात्मा, विवेक अविवेक, सुख दुःख, दृश्य अदृश्य, शाश्वत नश्वर यांचा जो गूढ संगम आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे प्रत्ययाने, आणि त्यासाठी आपल्याकडे पाहिजे तात्विक चिंतन, मनन आणि सगळ्यात महत्त्वाची सद्गुरू कृपा। एकदा का ह्या सगळ्या गोष्टी आल्या की आपल्याला काय होणार आहे, प्रत्यय मिळणार आहे। मग ही आध्यात्मिक विवेकाची अत्यंत सूक्ष्म आणि मौलिक शिक्षण असणारं हे समास आहे। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे प्रत्यय काय आहे। ह्यासाठी सगळ्यात पहिली ओवी काय सांगितली समर्थांनी? निर्मळ आभास निराभास तयास दृष्टांत आकाश आकाश म्हणजे अवकाश पसरला पैस। निर्मळ आभास आणि निराभास हे काय आहे? ब्रह्म्याचं स्वरूप आहे, आकाशासारखं। आकाश कसं आहे? सर्वव्यापी आहे, स्पष्ट आहे, सर्वत्र पसरलेलं आहे, निष्कलंक आहे, ते दिसत नाही आहे पण अस्तित्वात आहे। ब्रह्म हे असंच आहे, दृश्यमान नाही पण ते सर्व व्यापून आहे, सर्वत्र आहे। आभास म्हणजे भास, निराभास म्हणजे भासरहित। मग आकाश कसं आहे? व्यापक आहे, स्वच्छ आहे, ज्यात कोणताही अडथळा नाही। हा प्रत्यय आहे निर्मळ स्फटिकासारखा पसरलेला व्यापक म्हणजे ब्रह्म। आकाशामध्ये काहीच नाही, तो कुणालाही धारण करत नाही, त्याच्यामध्ये कोण धारण होत नाही, तसंच ब्रह्मप्रत्यय आहे। हा ब्रह्मप्रत्यय असा आहे की तो सगळं जाणतो पण तो कशाशीही बांधलेला नाही, हेच खरं ब्रह्म आहे।
मग पुढच्या ओळीमध्ये समर्थ काय सांगतात, आधी पैस मग पदार्थ, प्रत्यय पाहता यथार्थ, प्रत्यय वीन पाहता व्यर्थ सकळ काही. मग आता सगळ्यात पहिल्यांदा काय येणार आहे, जागा येणार आहे, पैसे येणार आहे. ऐस पैस बसतो ना आपण बैठकीला आलं की ऐस पैस बसतो. मग सर्वप्रथम आपल्याकडे काय पाहिजे, आधी पैस मग पदार्थ, आधी जागा पाहिजे मग त्याच्यामध्ये आपल्याला पदार्थ दिसणार आहे. मग प्रत्यय म्हणजे आत्मबोध ज्ञान, आणि प्रत्ययाशिवाय जे आहे ते व्यर्थ आहे. मग समर्थ आपल्याला सांगतात ना, प्रत्यय पाहता यथार्थ, प्रत्यय वीन पाहता व्यर्थ सकळ काही. प्रत्यय असेल ते यथार्थ आहे, ते पूर्ण ज्ञान आहे, आत्मबोध आहे, अनुभूती आहे. आणि प्रत्ययाशिवाय जे आहे ते सगळं व्यर्थ आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण बघा, झोपेमध्ये स्वप्न पाहतो, स्वप्नामध्ये अनेक काही गोष्टी घडलेल्या असतात. पण जेव्हा आपण जागृतावस्थेमध्ये येतो तेव्हा आपल्याला खरी गोष्ट समजते, प्रत्यय येतो की अरे ते स्वप्न होतं, ते वास्तवात नव्हतंच मुळी. बरोबर. मग पुढची ओवी काय सांगते, ब्रह्म म्हणजे ते निश्चळ, आत्मा म्हणजे तो चंचळ, तयास दृष्टांत केवळ वायू जाणावा. आता इथं दृष्टांत वायूचा दिला आहे. मगाशी आपल्याला आकाशाचा दृष्टांत होता, आता वायूचा दृष्टांत दिलेला आहे. यामध्ये काय सांगितलं आहे, ब्रह्म निश्चळ आहे, एकसंध आहे, ते न बदलणारं आहे. पण आत्मा मात्र कसा आहे, चंचळ आहे. आत्मा म्हणजे तो चंचळ. मग तयास दृष्टांत केवळ वायू जाणावा. मग वायू जसा सदा वाहत राहतो, बरोबर, तसा काय आहे, आत्मा सतत हालचाल करत राहतो. आत्मा चंचळ रूपी आहे. बरोबर. मग आत्म्याच्या पलीकडे आहे तो ब्रह्म आहे, तो निश्चल आहे, तो कधीही चळत नाही. चंचळ म्हणजे जो चळतो तो आत्मा, जो चळत नाही तो ब्रह्म. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा, घटबिंब दृष्टांत आत्म्याचा, विवरता दोन्ही भिन्न आहे. मग घटाकाश आपल्याला समर्थ दृष्टांतवर दृष्टांत देत चाललेले आहेत या समासामध्ये. सगळ्यात आधी आपल्याला आकाशाचा दृष्टांत दिला, मग वायूचा दिला, आता घटाचा दिलेला आहे. घटाकाश दृष्टांत ब्रह्माचा म्हणजे घटामधला जो आकाश आहे, माठामधला जो आकाश आहे तो ब्रह्म आहे. घटबिंब कुणाचं आहे, आत्म्याचं सूचक आहे. दोघे दिसायला सारखे असले तरी त्यांचं स्वरूप वेगळं आहे, ते भिन्नच आहेत. वाटत असलं तरीसुद्धा ते भिन्न आहेत, एक वाटून काही फायदा नाही. मग माठातलं आकाश आणि बाहेरचं आकाश दोन्ही आकाशच आहेत, पण दोघांचा भास वेगळा आहे. तसं आत्मा हा चंचळ आहे आणि ब्रह्म हे निश्चळ आहे, आणि ही एकाच सत्याची दोन अंग आहेत. भूत म्हणजे जितके झाले, झाले तितके निमाले, चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. भूत म्हणजे काय, या भूतलावर निर्माण झालेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याला भूत म्हणायचं, नाहीतर द्वैतातलं भूतान चालितं, तसं नाही आहे. भूत म्हणजे जितके झाले, जे झाले ती भूत, मग कुठल्याही वस्तू असतील, भौतिक वस्तू. झाले तितके निमाले, जे झाले ते निमाले, रचले ते खचले. चंचळ आले आणि गेले ऐसे जाणावे. मग चंचळ वस्तू आल्या आणि गेल्या, त्यांचं अस्तित्व हे फक्त तात्पुरतं होतं, हे जाणून घ्या. ऐसे जाणावे, जाणीव खूप महत्त्वाची. तुम्ही आम्ही बैठकीला आलो, सद्गुरू चरण प्राप्त झालं म्हणून आपल्याला ही जाणीव प्राप्त झालेली. नाहीतर तुम्ही आम्ही निनिवेमध्येच होतो, आपण ह्या चंचळला शाश्वत म्हणत होतो. बरोबर. निश्चळ असतं हे आपल्याला माहीतच नव्हतं, पण बैठकीला आलं, जाणीव प्राप्त झाली आणि मग समजलं की जाणीव काय आहे. चंचळ वस्तू येतात आणि जातात, चंचळ आले आणि गेले. मग आपण स्वतः चंचळ होतोच की, आपली भूमिका चंचळ होतीच की. आत्ता आपण कुठंतरी निश्चलतेकडे वाटचाल करत आहोत, आत्ता जाणीवेकडे जात आहोत, नेणिवेतून उभा राहिलो आहोत आणि जाणीवेकडे चाललो. हा प्रवास आत्ता आपला तुमचा आमचा सुरू झालेला आहे. अविद्या जड आत्मा चंचळ, जड कर्पूर आत्मा अनळ, दोन्ही जाळून तत्काळ विझवून जाते. अविद्या म्हणजे काय, अज्ञान. अविद्या जड आत्मा चंचळ. अविद्या ही जड आहे, आत्मा हा चंचळ आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी, जड कर्पूर आत्मा अनळ. मग कसं आहे, कापूर, कर्पूर म्हणजे कापूर, अग्नीने जाळला जातो आणि दोघेही नाहीसे होतात. तसं अविद्या आणि आत्मा एकत्र नष्ट होत असतात. अज्ञान आणि चंचळ बुद्धी काय होत असतं, नष्ट होत असतं. आत्मा हा चंचळ आहे आणि अविद्या ही त्याला स्थूल करून ठेवते.
पण खऱ्या ज्ञानाच्या प्रकाशामध्ये दोघंही विझवून जातात. ब्रह्म आकाश निश्चळ जाती, आत्मा वायू चंचळ जाती, परीक्षवंत परीक्षिती खरे की खोटे. ब्रह्म हे आकाशासारखं निश्चळ आहे. ब्रह्म आकाश निश्चळ जाती. समजला? सगळ्यात पहिला दृष्टांत समर्थांनी काय दिला? ब्रह्म आणि आकाश. ब्रह्माचं स्वरूप हे आकाशासारखं आहे. मग आत्मा कसा आहे? वायूसारखा आहे. आत्मा वायू चंचळ जाती. आत्मा वाऱ्यासारखा चंचल आहे. मग जो परीक्षावंत साधक आहे, विवेकी साधक आहे, तो अभ्यास करेल आणि ठरवेल की यातलं खरं आणि खोटं काय आहे. बरं, मग पुढं काय आहे? जड अनेक आत्मा एक, ऐसा आत्मान आत्मा विवेक, जगा वर्तवीत जगन्नायक तयास म्हणावे. मग जे जड आहे ते अनेक आहे. मग जी प्रकृती आहे, प्रकृतीमध्ये जे जे आहे, भौतिक रूपाने जे आहे ते काय आहे? अनेक आहेत. मग ते काही असू द्या. प्रकृतीमध्ये जे भौतिक स्वरूपामध्ये आहे, मनुष्याचा देह असू द्या, वनस्पती असू द्या, बाकी काही असू द्या, हे सगळं काय आहे? अनेक रूपामध्ये आहे. बरोबर? मग काय आहे पुढं? जड अनेक म्हणजे भौतिक गोष्टी. आत्मा एक जो स्थिर आहे, सर्वव्यापी आहे, अचळ आहे. मग आपल्याला आत्मा आणि अनात्मा यांच्यातला जो फरक आहे तो फक्त विवेकाने स्पष्ट होणार आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? ज्ञानाचा आधार पाहिजे. आणि हे ज्याला समजेल तोच काय आहे? जगन्नायक आहे. तोच ज्ञानी पुरुष आहे. सद्गुरूंनी तर जगन्नायक म्हटलं आहे. जगावर वर्तवीत जगन्नायक तयास म्हणावे. त्याला जगन्नायक म्हणा ज्याला समजताय ना की जड अनेक आहे आणि आत्मा एक आहे, आणि ज्याला आत्मा आणि अनात्मा यातला विवेक समजतो, ह्यातला भेद समजण्यासाठी ज्याच्याकडे विवेक आहे त्याला जगन्नायक म्हणावं, असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. जड अनात्मा चेतवी आत्मा, सर्वी वरते सर्वात्मा, अवघा मिळून चंचळात्मा निश्चळ नव्हे. मग समर्थ काय सांगतायत? जड जो आहे तो अनात्मा आहे, म्हणजे शरीर इंद्रिय आहे, यांच्यामुळे आत्मा कार्य करतो. बरोबर? जे जड आहे त्याच्यासाठी, म्हणजे संगणकाला चालवण्यासाठी सॉफ्टवेअर हे लागणारच आहे, ते शरीराला म्हणजे आपल्या शरीराला म्हणजे संगणकाला चेतवण्यासाठी सॉफ्टवेअर पाहिजे, तसं शरीराला चेतवण्यासाठी आत्मा पाहिजे. आणि तो कसा आहे? हे अजूनही चंचल अवस्थेमध्ये आहे. समजते? हा चंचल आत्मा म्हणजे अदृश्य आहे का दृश्य आहे? नाही, दृश्य आपलं शरीर आहे, आणि शरीराच्या आतमध्ये असलेला जो आत्मा आहे तो अदृश्य आहे. आणि तो कसा आहे? अजूनही स्थिर झालेला नाही. बरोबर? अजूनही तो कसा आहे? चंचल अवस्थेमध्ये आहे. बरोबर? पुढची ओवी घ्या. निश्चळ ते परब्रह्म जेते नाही दृश्य ब्रह्म, विमळ ब्रह्म ते निब्रह्म जैसे तैसे. मग बघा, निश्चळ ते परब्रह्म. परब्रह्म हे निश्चळ आहे. बरोबर? जेते नाही दृश्य ब्रह्म, जिथे दृश्य म्हणजे या जगाचा भ्रम नाही, ते विमळ आहे आणि निभ्रम आहे म्हणजे भ्रमरहित आहे. हे परब्रह्म कायम एकसंध आहे. ही परब्रह्माची सगळी या ठिकाणी आपल्याला विशेषणं दिसून येतात. खरं परब्रह्म कसं आहे? निश्चळ आहे, विकाररहित आहे, भ्रमरहित आहे. ते कुठल्याही दृश्याच्या आणि कल्पनेच्या आधारावरती नाही आहे, आणि ते जशास तसं आहे. त्याचं जे स्वरूप आहे ते जशास तसं आहे. आता ह्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर समुद्र आहे, आणि समुद्राच्या खोल तळाशी वादळ आहे का? नाही आहे ना. कसं असेल तिथं? वादळ, सुनामी काहीच नसणार आहे. ते परब्रह्म जे आहे ते त्याप्रमाणे स्थिर आहे, निर्मळ आहे, अढळ आहे. आता बघा पुढं, आधी आत्मानात्मा विवेक थोर, मग सारासार विचार, सारासार विचारे संवार प्रकृतीचा. मग आपलं पहिलं पाऊल कुठं आहे? आत्मा आणि अनात्मा यातला विवेक ओळखणं. त्यानंतर आपल्याला सार आणि असार याचा विचार करायचा आहे. खरं काय आणि खोटं काय, शाश्वत काय आणि नश्वर काय, सत्य काय आणि असत्य काय, ह्याचा आपल्याला विचार करायचा आहे. मग हा विचार करून आपण काय करू शकतो? ह्या प्रकृतीच्या बंधनापासून सुटू शकतो. सर्वप्रथम साधकानं काय करायचं आहे? आत्मा आणि अनात्मा, बरोबर, ह्यातला फरक आपल्याला विवेकाने शिकायचा आहे. त्यानंतर सार आणि असार यांचासुद्धा आपल्याला विचार करायचा आहे, आणि या विचारातूनच काय होणार आहे? ही जी गुंतागुंत आहे ना, ही समूळ संपून जाणार. म्हणजे ही प्रकृतीचं जी गुंतागुंत आहे ही संपून जाईल. उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, जसं सोनं आणि चमकदार काच यातला फरक समजला की आपल्याला काय कळतं? आत्मा
म्हणजे सोनं आहे आणि देह जे आहे ना ही चकचकती काच आहे. हे आपल्याला समजला, हा फरक समजला की आपण काय आहे, सत्याकडे वळणार आहे, आपण शाश्वत स्वरूपाकडे वळणार आहे. बरोबर. आता आपण काय झालं, आपल्या देहरूपी चमकणाऱ्या काचेला सोनं समजून त्यामध्ये अडकलेलो आहोत. आपल्याला नेमकं समजत नाही आहे सोनं काय आहे आणि चमकणारी काच कोणती आहे. एकदा हे समजलं की आपण काय होणार आहे, ह्या गुंतेतून सुटणार आहे, या मायाजालातून आपण त्या ठिकाणी निघून जाणार आहोत, सुटवून शकणार आहोत. मग पुढे काय, विचारे प्रकृती संभारे, दृश्य असताच वोसरे, अंतरात्मा निर्गुण संचारे, अध्यात्म श्रवणे. मग विचार केल्याने आपल्या प्रकृतीची ओळख होते आणि दृश्यामागे लपलेले खरे ब्रह्माचे रूप समजते. तेव्हा अंतरात्मा निर्गुणात म्हणजे गुणरहित ब्रह्मात रमतो. हे अध्यात्म ऐकण्यासाठी, चिंतन करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, श्रवण पाहिजे. आपल्याला शाब्दिक श्रवण पाहिजे, मनन पाहिजे, ज्ञान पाहिजे. जेव्हा आपण एखादं रंजक पुस्तक वाचायला घेतो तेव्हा आपण बाहेरचा आवाज विसरून जातो, बाहेर काय चाललं आहे हे आपल्याला तंद्री लागतं म्हणतो ना. तसा साधक जेव्हा ज्ञानात गुंतवतो ना तेव्हा तो सगळं हे दृश्यमान जग विसरून जातं. समजतं का. जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा योग्य विवेकाने आपण प्रकृती म्हणजे माया आहे हे समजून घेतो, मग ह्या गोष्टी ज्या आहेत, ज्या दृश्य स्वरूपात आहेत, बाह्य रूपात आहेत, ते आपल्याला नाहीशा वाटायला लागतात. आपला अंतरात्मा हळूहळू निर्गुण म्हणजे गुणरहित ब्रह्मामध्ये प्रवेश करायला सुरुवात करतो. पण ह्यासाठी कशाचं साध्य आहे, साधन काय पाहिजे आपल्याला, श्रवणाचं. आपल्याला मनन करायचं आहे, आपल्याला चिंतन करायचं आहे. तेव्हाच आपण काय करणार आहोत, सगुणाकडून निर्गुणाकडे जाणार आहोत. बरोबर. पुढची ओवी काय आहे, चढता अर्थ लागला तरी अंतरात्मा चढतची गेला, उतरल्या अर्थे उतरला भूमंडळी. जर तुमचं चिंतन हे उच्च स्तरावरती जाऊ लागलं, हळूहळू चांगल्या लेवलवरती जायला लागलं की आपलं काय होणार आहे, आपला आत्मा हे आध्यात्मिक उंचीवरती जाणार आहे. पण जर आपले विचार खाली आले, विषयाचा भोग वाढला, तर आपला आत्मासुद्धा काय येणार आहे, खाली येणार आहे. आपलं चिंतनसुद्धा कसं होणार आहे, कमी पडणार आहे. जसं चिंतन तसं आत्म्याचं स्थान. या ओवीमध्ये जर सार काय असेल तर जसं चिंतन तसं आत्म्याचं स्थान असणार आहे. जर उच्चतम असेल, जर चढता आलेख असेल तर आपल्याला काय होणार आहे, ऊर्ध्व दिशा मिळणार आहे, उन्नती होणार आहे. पण जर आत्म्याचा विचार फिकट झाला, तुच्छ झाला, म्हणजे आपलं जर उतरती काळा लागली तर आपली अधोगतीकडे वाटचाल होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, आपल्याला एखादा विद्यार्थी आहे बघा आणि त्याच्याकडे उत्तम शिकवणी मिळाली की त्याचा यशाकडे प्रवास सुरू होतो. पण त्याने जर चुकीचा मार्ग धरला तर मात्र अपयश येतं. तसंच आत्म्याचं सुद्धा आहे. पुढची ओवी काय म्हणते, अर्थासारिखा आत्मा होतो, जिकडे नेला तिकडे जातो, अनुमाने संदेही पडतो काही एक. मग आत्मा जसा अर्थ करतो तसा होतो, ज्या दिशेने विचार करतो त्याच मार्गाने निघून जातो. जे लोक अनुमानावरती विचार करतात, अनुमान कसं आहे, प्रत्यक्ष नाही आहे ते. अनुमान म्हणजे फक्त तर्कबुद्धी आहे, आपण शंका कुशंका केलेले आहे. अनुमानावरती विचार केला तर ते फक्त शंका आणि कुशंकामध्येच अडकून राहणार आहे. संदेह त्याला समर्थांनी संदेह म्हटलेला आहे, संदेहामध्ये पडून राहणार आहे. समर्थ काय सांगतायत की जसा आत्मा विचार करतो तसा तो बनतो. बरोबर आहे. जसे आपण विचार करू तसेच आपण घडत जातो. जिकडे आपण त्याला न्याल तिकडे तो जातो. मग तो आत्मउन्नतीकडे न्यायचा का अधोगतीकडे न्यायचा ते आपल्यावरती. जर ज्ञान अपूर्ण असेल आणि तो अनुमानाने म्हणजे तर्काने चालू लागला तर तो नक्की काय होणार आहे, संदेहामध्ये अडकणारा आहे, संशयामध्ये अडकून राहणार आहे. उदाहरण बघा, जर पाणी आहे ते गटारात नेऊन सोडलं तर कसं होणार आहे, त्याची ती अधोगतीच आहे. पण तेच जर झऱ्याकडे नेलं तर ते शुद्ध होणार आहे. आत्म्याची दिशाही तशीच ठरते विचारांवरून. मग आता आपल्याला काय काय करायचं आहे, आपल्याला जायचं आहे कुठं, प्रगतीकडे की अधोगतीकडे. स्वतःची उन्नती करायची आहे का अधोगती करायची हे आपणच ठरवायचं, आपल्या विचारांनी ठरवायचं आहे. आणि यासाठी विवेक पाहिजे. पुढची ओवी काय सांगते, निसंदेह अर्थ चालिला तरी आत्मा निसंदेहची झाला, अनुमान अर्थे झाला अनुमान रूपी. बरं, जर विचार म्हणजे अर्थ निसंदेह असेल
तर स्पष्ट आणि खरा असणार आहे, तुमच्याकडे संदेह नाही आहे. तर कसा असणार आहे, तो विचार स्पष्ट आहे, खरा आहे आणि तो शुद्ध आहे. पण जेव्हा तर्क आहे, अनुमानावरती आधारित आहे, तेव्हा आत्मा गोंधळून जाणार आहे. त्याच्याकडे स्पष्टता नसणार आहे, त्याच्याकडे मिथ्या असणार आहे, खरेपणा नसणारच आहे. बरोबर. जर विचार आणि अर्थ हे कसे आहे, निसंदेह असतील, तर आत्मा हा निसंशय होईल. पण जर अनुमानावरती राहिलो तर मात्र काय होणार आहे, आत्मसाक्षात होणारच नाही, आत्मसाक्षात्कार होणारच नाही. त्या ठिकाणी फक्त गोंधळ असेल. उदाहरण द्यायचं झालं तर जसं एखादा डॉक्टर त्याच्या अनुभवावरती उपचार करतो, तो प्रभावी ठरतो. आणि जर त्यांनी फक्त अंदाजाने जर उपचार केला तर रुग्ण बरा होईल का? नाही होणार ना. मग त्याचा जो अनुभव आहे, तो दैनंदिन त्याच्या प्रॅक्टिसमध्ये जी अनुभूती घेतोय, त्याच्यावरून तो उपचार करतो, तेव्हा तो उपचार प्रभावी ठरतो. पण जर फक्त त्यांनी अंदाजावरती जर उपचार करायला घेतला तर तो रुग्ण काही त्याच्या हातून बरा होणार नाही. आता बघा, नवरसिक अर्थ चाले, श्रोते तद्रूपची झाले, चाटपणे होऊन गेले चाटची अवघ्या. जेव्हा विषय सुखदायक असतात, रसपूर्ण असतात, बरोबर. नवरस आहेत आपल्याकडं, आपल्या काव्यामध्ये, आपल्या लेखनामध्ये. शृंगाराचा रस आहे, बिभत्स रस आहे, हास्यरस आहे. ह्याच्यामध्ये जर आपण अडकलो आणि ह्यात जर आपण गुंतून गेलो तर आपली विचार करण्याची क्षमता काय होणार आहे, हरवत जाणार आहे. चाट होणे म्हणजे गोंधळून जाणे. जेव्हा कोणी रसिक, मुळात आपण श्रोते आहोत, आपण रसिक नाही आहोत. श्रोता आणि रसिक यामधला फरक आपल्याला समजला पाहिजे. श्रोता म्हणजे जो श्रवण करतो, तन्मयतेने श्रवण करतो, तो श्रोता. आणि रसिक म्हणजे जो शिट्टी मारतो, जो फेटा उडवतो, तो रसिक असतो. जेव्हा एखादा रसिक काय करतो, कलेमध्ये जातो आणि नवरसामध्ये गुंततो, त्यांचाच अर्थ ऐकतो आणि त्यांचं श्रवण करतो, तेव्हा काय होणार आहे, तो रसातळालाच जाणार आहे, तो चाटच होणार आहे, गोंधळूनच जाणार आहे. मग जेव्हा तो श्रोता त्या विषयांमध्ये मधून बाहेर पडतो, तेव्हा काय होणार आहे, तो गोंधळातून बाहेर येणार आहे. बरोबर. समजते का? एखादं भावगीत, भक्तिगीत ऐकताना आपण भावविवश होतो आणि आपलं संपूर्ण मन तादात्म्य पावतं, तसं समर्थ सांगत आहे. आपल्याला गुंतायचं आहे कशात, हे आम्ही ठरवलं पाहिजे. त्या नवरसात गुंतायचं आहे का? तर त्या नवरसात गुंतून आपल्याला तद्रूप होऊन चालेल का? नाही. मग आपण चाट होऊन जाऊ. चाटपणे होऊन गेले चाटची अवघ्या. गोंधळला की एकदा गोंधळलाच. आपल्याला जायचं आहे कुणीकडं, हे आपल्याला नक्की करायचं आहे. आता बघा, आपण जातो कसं, संगतीनं जातो. जैसा जैसा घडे संग, तैसे गुह्याराचे रंग, या कारणे उत्तम मार्ग धरून पाहावा. जसा संग तसा रंग. बरोबर. आपण मगाशी नवरस बघितलं, जसा संग तसा रंग, ज्याच्याशी संगत करतो त्याप्रमाणेच आपण घडतो. म्हणून योग्य मार्ग पाहून विवेकपूर्ण आपण त्या ठिकाणी आपला मार्ग निवडायचा आहे. संगती जशी असेल तशीच आपल्या अंतःकरणावरती ती छाप बसणार आहे. मग आपल्या मनामध्ये गूढ संस्कार त्या संगतीनुसार रंगत असतात. म्हणून समर्थ सांगतात, चांगला मार्ग ओळखून धरावा, या कारणे उत्तम मार्ग पाहून धरावा. बरोबर. आता पुढं काय सांगितलं, उत्तम अन्ने बोलत गेले, तरी मन अन्नाकारची झाले, लावण्य वणितेचे वर्णले, तरी म्हणत येतेची बैसे. जो ऐकतो त्याच्या मनावरती प्रभाव पडत असतो. उत्तम अन्नाचं वर्णन केल्यावर मनात अन्न अन्न असंच चालू असतं. मग लावण्य वणितेचे वर्णने म्हणजे एखाद्या स्त्री देहाचं वर्णन, लावण्य जर आपण त्याचं वर्णन करत बसलो तर आपण त्याच्यामध्येच अडकणार आहोत. जसा आपल्याला कुठलाही विषय सतत बोलत गेलो ना, तर ते आपल्या मनाला व्यापून टाकत असतं. मग इथं समर्थांनी उदाहरण कसं दिलं आहे, सतत अन्नाचं वर्णन केलं की आपल्याला भूक लागेल आणि मला खायचं आहे ह्या विचारात आपण गुरफटून जाऊ. किंवा एखाद्या स्त्री देहाचं सौंदर्य वर्णन केलं तर आपलं मन त्याच ठिकाणी स्थिर होईल. आपल्या विचारांवर संयम नसेल तर मन त्या विचारांचं रूप घेतं. म्हणून सत्संग, म्हणून आपल्याला सत्श्रवण, सद्विचारांची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला सद्गुरूंची आवश्यकता आहे. म्हणून आपल्याला सद्गुरू चरण पाहिजे, तेव्हाच आपल्यावरती कृपा होणार आहे. अन्यथा आपण ह्यामध्येच अडकून पडू, नुसतं खात बसू. समर्थांनी उत्तम दिलेलं आहे, उत्तम अन्न बोलत गेले. मग आपण अन्न न करत राहू,
तरी मन अन्नाकारीचे झाले. मग अन्नाचाच आपण विचार करणार, मग मला भूक लागणार. मग लावण्य वनितेचे वर्णले. मग एखाद्या स्त्री देहाचं लावण्य वर्णन करत बसला की मग तो काय झाला, तिथंच रमू लागला. मग पुढं समर्थ काय सांगतात, पदार्थ वर्णन अवघे म्हणून सांगावे, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. मग हे जे पदार्थ आहेत, बाह्य पदार्थ आहेत, यांचं कितीही वर्णन केलं तरी अंतःकरणामध्ये विचार केल्याशिवाय खरोखर काही समजत नाही. आपण जेव्हा बाह्य पदार्थाचं वर्णन करतो आणि कितीही वर्णन करत राहिलं तर त्याचा शेवटी उपयोग काहीच नाही. मग खरं महत्त्वाचं काय आहे तर अनुभव घेणे, समजून घेणे. नुसतं बोलून काय होत नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर पेढा आहे आणि तो पेढा गोड आहे, हे आपण कितीही वर्णन केलं तर पुढच्याला समजलं आहे का, नाही समजणार. त्यासाठी त्याला खाल्लं पाहिजे. आध्यात्मिक ज्ञानाचंही तसंच आहे. मग समर्थांनी तो दृष्टांत कसा दिला आहे, पदार्थ वर्णन अवघे. पदार्थाचं म्हणजे बाह्य स्वरूप दिलं आहे ना, बाह्य पदार्थाचं वर्णन कितीही करा तुम्ही, किती म्हणून सांगावे, नुसतं सांगतच राहिला, परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. मग ते अंतरात्म्याला समजणार आहे का, ते मनाला आकलन होणार आहे का. कारण अनुभवच नसेल तर त्याला आकलनही होणार नाही, ते समजणारही नाही. हा बोलतोय काय, हा पेढा गोड आहे, हा पेढ्याचा रंग असा आहे, पेढ्याचा आकार असा आहे, ह्याचं वर्णन कितीही केलं तर ते आपल्या अंतरी समजणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, त्याची चव चाखली पाहिजे. अगदी आध्यात्मिक ज्ञानाचं सुद्धा तसंच आहे. बैठकीचं आपण कितीही कौतुक सांगितलं, बैठक अशी आहे, बैठक तशी आहे, बैठकीमध्ये शिस्त आहे, बैठकीमध्ये उत्तमाचं श्रवण आहे, तरीसुद्धा जोपर्यंत तो बैठकीला येणार नाही तोपर्यंत त्याला बैठकीचं ज्ञान, तिथं अध्यात्म श्रवण जे आहे काय आहे हे त्याला समजणार नाही. नुसत्या गप्पा मारून काही होणार नाही, वर्णन करून काही होणार नाही. किती म्हणून सांगावे परंतु अंतरी समजावे होय की नव्हे. मग अंतरात उतरण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी त्याचं ज्ञान घेण्यासाठी आपल्याला ते चव चाकली पाहिजे. बैठकीच्या श्रवणाची एकदा चव चाकली की मग आपल्याला समजून येईल. जे जे देखिले आणि ऐकले ते अंतरी दृढ बैसले, हित अनहित परीक्षले परीक्षवंती. जे काय आपण पाहिलं, जे काय आपण ऐकलं ते आपल्या मनात खोलवर रुजलं. मग परीक्षण केलं आम्ही विवेकानं आणि मग ह्यातलं हित काय आहे, अहित काय आहे हे आम्ही ठरवलं. आपण जे ऐकतो, जे पाहतो ते आपल्या मनावरती खोलवर रुजून बसतं. मग एखादा परीक्षावंत येतो, विवेकी माणूस येतो आणि तो नीट परीक्षा करतो आणि ठरवतो की ह्याच्यामधलं हित काय आहे आणि अहित काय. म्हणजे हित काय आहे, सार आणि असार, ह्याच्यासाठी असलेला विवेक जागृत पाहिजे. जे आपण बघतोय, जे आपण ऐकतोय ह्याच्यामधलं योग्य काय अयोग्य काय आहे. आता जर उदाहरण घ्यायचं झालं तर जसं शरीरासाठी अन्न पचवून घेणं महत्त्वाचं आहे, तसं मनासाठी सुद्धा कोणते विचार आज स्वीकारायचे यावर सुद्धा आपण जागरूक असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण खाताना किती सजग असतो, हे मला पचत नाही, हे मी खाणार नाही, मग हा विचार माझ्यासाठी पचत नाही तर हा मी विचार स्वीकारायचा का, याच्यावरती आपण जागृत होतो का. हा विचार माझ्यासाठी हितकारक नाही आहे हे आपण ठामपणे सांगू शकतो का. एखादा पदार्थ खाल्ल्याने मला उलटी होते, हा पदार्थ खाल्ल्याने माझ्या शरीराला बाधा होते हे आपल्याला समजतं, तेव्हा आपण तो जो पदार्थ आहे तो जाणीवपूर्वक टाळतो. तसा मनामध्ये तो विचार आपल्यामध्ये ठाम पाहिजे की हा विचार माझ्या बुद्धीसाठी, ठीक आहे, माझ्या आध्यात्मिक श्रवणासाठी हा उचित नाही आहे, तेव्हा मला त्याला त्या ठिकाणी स्वीकारायचं नाही हे ठामपणे सांगितता आलं पाहिजे. बरोबर. मग या कारणे सर्व सांडावे, एक देवास धुंडावे, तरची वर्म पडे ठावे काही एक. मग हा जो सगळा गोंधळ आहे ना वर चाललेला, मग ह्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी काय करायचं आहे, एकाच देवाच्या शोधात निघायचं आहे, एकच सद्गुरू शोधायचा आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर बघा ना, की जेव्हा 100 कौरव आहेत, 5 पांडव आहेत, त्या 5 पांडवांनी काय केलं आहे, एकच देव धरलेला आहे श्रीकृष्ण, आणि ते 5ही पांडव जिवंत आहेत, 100मधलं एकही शिल्लक राहिलेलं नाही. ही एकाची ताकद आहे. या कारणे सर्व सांडावे, एक देवास धुंडावे. मग तो एक देव एकदा सापडला की सगळे वर्म आपल्यावरती ठाई पडणार आहे. मग ह्या सगळ्या गोंधळातून तुमची आमची सुटका होणार आहे. बरोबर. आणि ते गूढ
रहस्य उलगडत उलगडत जाणार आहे. पण ह्याच्यासाठी पाहिजे एकनिष्ठता, समर्पण त्या एकाच्या प्रती. जे पांडवांकडे होतं ते 5ही जण श्रीकृष्णाच्या बाजूने होते, श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूने होते. त्या एकाच्या नादी लागले म्हणून ते वाचले, आणि ते 100 जण एकाच्या नादी लागले नाहीत म्हणून त्यांची काय झालेली आहे, त्या ठिकाणी दुर्दशा झालेली आहे. ह्या 5मध्ये एकालाही खर्चटलं नाही आणि त्या 100मधलं एकही जगलं नाही. ह्याच्यावरून तुम्ही ठरवा आपल्याला कोणाच्या सानिध्यात जायचं आहे, अनेकाच्या की एकाच्या. म्हणून समर्थ सांगतात, एक देवास धुंडावे. एकाच देवाचा धांडोळा घ्यायचा, एकच सद्गुरू आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे, आणि ते सद्गुरू चरण आपल्याला सापडलं की आपण धन्य झालो. नाना सुखे देवे केली, लोक तयास चुकली, आशा चुकातच गेली जन्मवरी. मग ईश्वराने काय केलं आहे, नाना सुखांची निर्मिती आपल्यासाठी करून ठेवलेली आहे. मग काय झालं, माणूस त्या सुखांमध्येच एवढा गुंतून राहिला की त्या ज्याने सुख निर्माण केलं आहे त्या देवालाच तो विसरून गेला. त्यामुळे चुकता चुकता संसाराच्या जन्ममरणाच्या फेऱ्यात तो अडकत गेला. बरोबर, फक्त त्याचा फेरा चालू आहे, जन्माचा आणि मरणाचा. देवाने अनेक सुखांची निर्मिती केली, ती फक्त साधन म्हणून केली. पण लोकांनी काय केली, सुखाची खरी दिशा चुकवून गेले, आणि ती चूक त्यांना एवढ्या मोठ्या फेऱ्यात अडकून बसलेले, ते जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये आता अडकलेली आहे. सुख म्हणजे देवाकडे जाण्याचं साधन आहे, पण आपण काय केलं, त्याला अंतिम साध्य मानून त्याच्यामध्ये अडकून राहिलो. समर्थ पुढं काय सांगतायत, सर्व सांडून शोध मजला, ऐसे देवची बोलीला, लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. बघा किती सुंदर ओवी आहे. देव स्वतः सांगतोय, सर्व सांडून शोध मजला, सगळ्या गोष्टी सोड आणि माझा शोध घे. पण नेमका आम्ही तेच केलं, तेच अमान्य केले. लोकी शब्द अमान्य केला भगवंताचा. तो साक्षात भगवंताचा जो शोध आहे तो आम्ही काय केलेला आहे, झटपून टाकला, आणि आम्ही यथार्थ सोडलं आणि व्यर्थच्या मागे लागलो. देव स्वतः सांगतोय की सर्व पसारा टाकून दे आणि फक्त माझ्या शोधामध्ये निघ, आणि आम्ही नेमकं तेच वचन दुर्लक्षित केलं. अगदी आपल्याला गुरु संत परंपरा हे सांगून गेली आहे की सगळे एकच सांगत आहेत, आणि नेमकं आपण त्याच्याकडेच दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळे तुमची आमची हानी सुरू आहे. आता एक भेटला आहे, सद्गुरूचरण भेटलं आहे, श्रवणाची बैठक भेटली. आता आपल्याला तो एक आहे ना, तो भेटलेला आहे. आता ही बैठक सोडायची नाही. आता आपला निर्धार पक्का आहे. बरोबर. म्हणून नाना दुःखे भोगीती, सर्व काळ कष्टी होती, मनी सुखची इच्छिती परी ते कायचे. मग आता काय झालं, म्हणून लोक काय सतत दुःखातच राहू लागले. कारण त्यांनी काय केलं, सुख हे अंतिम आहे म्हणून पण ते सुख जे आहे तेच त्यांना आता दुःखी करायला लागलेलं आहे. म्हणून लोक सतत दुःखातच राहू लागले. मग त्यांच्या मनात आता सुखाची म्हणजे आध्यात्मिक सुखाची इच्छा त्या ठिकाणी जागृत झालेली आहे. पण ते सुख काही त्यांना मिळेना, कारण त्यांचा मार्ग चुकलेला आहे. बरोबर. लोकांच्या मनात नेहमी सुखाची इच्छा असते, पण चुकीच्या मार्गाने सुख शोधल्यामुळे ते आता दुःखामध्ये अडकलेत, म्हणजे त्या फेऱ्यामध्ये अडकलेत. कुठल्या जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये ते अडकलेले आहेत. कारण सत्य स्वरूपाचा मार्ग जो आहे त्यांनी कधीच सोडून दिलेला आहे. शाश्वत मार्ग त्यांनी कधीच सोडून दिलेला आहे. त्यांनी एकाचा शोध घेतलाच नाही. ते अनेकांमध्ये अडकले. ते सुखामध्ये अडकण्याच्या नादामध्ये भगवंताचे जे वचन होते ते विसरले आणि ते जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलेले आहेत. उदंड सुख जया लागले, वेडे तयास चुकले, सुख सुख म्हणताच मेले दुःख भोगिता. जे लोक विषय सुखात रममाण झाले, उदंड सुख जया लागले, वेडे तयास चुकले. मग जे लोक आता सुखामध्ये रमलेले आहेत ते त्यांच्या मोहात पडलेले आहेत, ते चुकलेले आहेत, त्यांची वाट चुकलेली आहे आणि सुखाच्या मोहामध्ये त्यांना आयुष्य संपवत ते चाललेले आहेत. आणि आता शेवटी ते दुःखाच्या भोगामध्ये आहेत. ते आहे ना, लहानपणी होतो जाण, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, वृद्धपण येता आता आली जागती महाण, मिळे जाणे मुक्ती ऐसे द्यावे माझं ध्यान. लहानपणी मी लहानच होतो, तरुणपण संसारात गेलं आणि वृद्धपणात मला त्या ठिकाणी जाण आलेली आहे.
आणि आता मला त्याच ठिकाणी मोक्ष पाहिजे आहे. मग तोपर्यंत वेळ गेलेली आहे बाळा. मग ज्याला जास्त खूप सुख मिळालं तो अनेकदा त्याच्याच वेळामध्ये राहिला. त्याचा आधीच मार्ग चुकला होता आणि तोच त्या फेऱ्यामध्ये अडकला आणि आता तो सुख म्हणता म्हणता मरणाच्या वाटेवरती पोचलेला आहे आणि शेवटी तो दुःख जो भोगत आहे त्याला समजलेलं आहे. समर्थ पुढं काय सांगताय, शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेची करावे, देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते. मग शहाण्याने वेड्यासारखं वागू नये, शहाण्याने ऐसे न करावे. वरती सांगितल्याप्रमाणे शहाण्याने वेड्यासारखं वागू नये. सुख देणारं खरं काय आहे हे कळालं पाहिजे आणि ह्याच्यासाठी विवेक पाहिजे, जाणीव पाहिजे. मग फक्त तेच करावे आणि ह्या जगातून आणि ब्रह्मांडातून परे जावे देवाचा शोध घेत. शहाण्या माणसाने म्हणजे विवेकी माणसाने वरचा मार्ग निवडू नये. जो सत्य सुख देणार आहे तेच करावं आणि देव आणि ब्रह्म यांच्या शोधात मन लावायचं आणि खरा शोध आपल्याला सुरू ठेवायचा. शहाण्याने ऐसे न करावे, सुख होय तेची करावे, देवासी धुंडीत जावे ब्रह्मांडा परते. पुढची ओळ बघा, मुख्य देवची ठाई पडला, मग काय उणे तयाला, लोक वेडे विवेकाला सांडून जाती. मग ज्या दिवशी देवाशी आपण एकरूप झालो त्या दिवशी काही उणं राहत नाही. मुख्य देवाची ठाई पडला, आता सापडला मुख्य देव आम्हाला, मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्तीचा निश्चय, आम्हाला मुख्य सापडला. मग आम्ही उपमध्ये का अडकून राहायचं, उपाधीमध्ये नाही अडकून राहायचं. मुख्य देव आपल्याला ठाई पडला, त्या देवाशी आपण एकरूप झालो. मग आता त्याला काही ऊन पडणार नाही. मग काय ऊन येत याला, त्याला ऊन काहीच राहणार नाही. लोक वेडे विवेकाला सांडून जाते. ज्याच्याकडे विवेकच नाही आहे, जो वेडा आहे, ज्याला खरं खोटं ओळखण्याची क्षमता नाही, सत्य असत्य समजत नाही, धर्म अधर्म समजत नाही, त्याच्याकडे काय आहे, मग तो भरकटलेला आहे, तो सांडून गेलेला आहे, तो वेड्यासारखा वागत आहे. जो मुख्य परमेश्वराच्या चरणाशी पडला, सद्गुरूंच्या चरणाशी आला, त्याला ऊण काही पडणार नाही. पण ज्यांनी विवेक सोडलेला आहे तो मात्र काय आहे, वेडागत वागत राहणार आहे. तर पुढची ओवी अत्यंत सुंदर आहे. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, यात मानले ते आवश्यक केले पाहिजे. मग विवेकाचं फळ काय आहे, ज्यांनी विवेकाने वागलेलं आहे त्याला खरी शांती आणि सुख मिळालं, त्याला समाधान मिळालं, त्याला श्रवणाची बैठक मिळाली. अविवेकाने जो फिरलेला आहे तो दुःखी आहे, कष्टी आहे, भ्रमात आहे, आजही तो द्वैतामध्ये अडकलेला आहे. यात मानले ते आवश्यक केलं पाहिजे. मग कोण काय मानेल याच्यासाठी आपल्याकडे विवेकपूर्वक वागलं पाहिजे. विवेक म्हणजे काय, सार असार बुद्धी. आणि विवेकाचं फळ काय आहे, सुख आहे. अविवेकाचं फळ काय आहे, दुःख आहे. आणि यात जो विचार करेल त्याला हे सगळं समजून जाईल आणि आपल्याला काय करायचं आहे हेही समजेल. करत्यास ओळखावे, करत्यास ओळखावे, यास विवेक म्हणावे, विवेक सांडिता व्हावे परमदुःखी. मग ज्याला करता ओळखता येतोय, ज्याला ह्या सगळ्यांमधला भेद ओळखता येतोय त्याला विवेक म्हणावं. करता कोण हे ओळखणं म्हणजे विवेक. हा विवेक गमावला की माणूस परमदुःखात सापडणार आहे. करता कोण, मी असं म्हटलं की तो दुःखी होणार आहे, कारण बरोबर आहे तो करता नाहीच आहे, तो परमदुःखामध्येच असेल. करता जो आहे तो ब्रह्म आहे हे आपल्याला एकदा समजलं की आपण सुखी होणार आहोत. हे आपल्याला समजण्यासाठी विवेक पाहिजे, सारासार विचार पाहिजे. सत्य काय, असत्य काय, शाश्वत काय, नश्वर काय, धर्म काय, अधर्म काय, ह्याच्यासाठी जो विवेक आहे ह्या विवेकाने आपल्याला करता समजणार आहे. पुढची ओवी, आता असो हे बोलणे, करत्यास ओळखणे, आपले हित विचक्षणे चुकवणे. आता चर्चा पुरे झाली, पण अंतिम मुद्दा काय आहे, करता कोण हे ओळखणं आवश्यक आहे, विवेकाने ओळखायचं. समर्थांनी सांगितलं वरच्या ओवीमध्ये. आपलं खरं हित काय आहे हे शहाणपणाने समजून घ्यायचं आहे आणि चूक होऊ द्यायची नाही आहे आपल्याला. समर्थ शेवटी जाता जाता सांगतात आपल्याला, शेवटची ओवी आहे. आता हे बोलणे थांबवत आहेत समर्थ
आणि ते सांगतात श्रोत्यांना की कर्तेपणा ओळखा आणि मग बघा आपले हित कशात आहे आणि तिथं चूक होऊ देऊ नका, समजून घ्या आणि त्या ठिकाणी कुठलीही चूक होऊ देऊ नका. बुद्धीने नीट समजून घ्या आणि तिथं काही चूक करू नका. ह्याच्यासाठी कर्ता ओळखायचं आणि त्याच्यासाठी तुमच्या आमच्या देहामध्ये विवेक पाहिजे. पुढचा समास आहे कर्त्याशी संबंधित. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय विवरणनाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.